नाशिकमधल्या जंगलात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे। सारोळच्या जंगलात सापडलेली मृत मुलगी बुलढाण्याची असल्याचं निष्पन्न झालंय। प्रियकरानं मित्रांच्या मदतीनं प्रेयसीची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड होतंय। प्रेयसीचं दुसऱ्या मुलावर प्रेम असून ती इग्नोर करतेय म्हणून तिची हत्या झाली आहे। 2 संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले तर एकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। मुलीच्या हत्येप्रकरणी अथर्व देशमुख, सुमित सानप या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। मुलगी अल्पवयीन असल्याचं उघडकीस झालंय तर गळ्यात चाकू अडकलेल्या अवस्थेत या मुलीचा मृतदेह जंगलात आढळला होता। प्रियकर आणि प्रेयसीच्या घरच्यांचे कौटुंबिक संबंध देखील आहेत। प्रियकर काही वर्षांपूर्वी नाशिकच्या कॉलेजमध्ये शिक्षणही घेत होता। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, अतिशय धक्कादायक हे संपूर्ण प्रकरण आहे। अतिशय क्षुल्लक कारणावरून थेट मुलीची हत्या करण्यात आलेली आहे। मुलगी अल्पवयीन असल्याचं देखील समोर आलेलं आहे। अवघ्या 16 वर्षांची असलेली ही मुलगी आहे। तिची बुलढाणा येथून तिला नाशिकला घेऊन येत तिची हत्या करण्यात आलेली आहे। मित्रांच्या सहाय्यानं प्रियकरानं ही हत्या केलेली आहे। दोघेही कुटुंब जे आहे ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यातूनच त्यांचं प्रेम एकमेकांसोबत झालेलं होतं। मात्र प्रेयसी जी आहे तिची दुसऱ्या मुलासोबत ओळख आहे, ती त्याच्यासोबत दिसली आणि त्यांचं प्रेम प्रकरण आहे अशा संशयातून इग्नोर करते अशा स्वरूपाचं म्हणणं त्या मुलाचं आहे आणि त्यातून त्यानं ही हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिलेली आहे। दोघांना नाशिकच्या वाडीवरे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। एक आरोपी मात्र अद्यापही मिळालेला नाहीये, त्याचा शोध घेतला जातोय। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता अधिकचा तपास केला जातोय। मात्र या घटनेनं संपूर्ण नाशिकसह बुलढाण्यात या ठिकाणी या घटनेची जोरदारपणे आता चर्चा होते। बरोबर किरण, अतिशय धक्कादायक असं हे प्रकरण। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।